तर भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ असेल तो थंबनेल पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आला असेल की कशावर होणार आहे। तर मित्रांनो, खास अशी एक बर्थडेची जी काही डिझाईन असेल व्हाईट थीम वाली, तर ती आज आपण या ठिकाणी क्रिएट केलेली आहे। तर हिच्यामध्ये जे काही आपण डिझाईन क्रिएट करणार असेल तर ती काही भागामध्ये मी या ठिकाणी डिवाइड केलेली आहे। जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तर सीरीजमध्ये जे काही व्हिडिओज असतील तर व्हिडिओज येतील। ओके, तर आज मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे, सोबतच पीएलपी फाईल आणि जे काही मटेरियल असेल ते या ठिकाणी देणार आहे। पण एक डिझाईन क्रिएट करण्यासाठी जे काही गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट असतील, जे की आपण पुढे या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, तर त्या प्रत्येक भागावर आपला जो काही असेल सेपरेट व्हिडिओ या ठिकाणी येणार आहे। तर ते सर्व सेपरेट व्हिडिओ जर तुम्हाला चेकआउट करायचे असतील तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करणे या ठिकाणी गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला करायचं, खाली जे लाल रंगाचं बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक, त्याच्यानंतर बाजूला घंटीचा आयकॉन दिसेल त्याच्यावर सुद्धा क्लिक करायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही। बाकी सर्व गोष्टी करण्यासाठी तुमचा भाऊ उपलब्ध या ठिकाणी आहेच। सोबतच तुम्हाला जायचं इंस्टाग्रामला, तर या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या जे काही अडी अडचणी असतील किंवा तुम्हाला जर कोणती माहिती समजली नसेल तर त्या सर्व गोष्टी माझ्यासोबत या ठिकाणी डिस्कस करू शकता आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सर्व या ठिकाणी मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच्यामुळे तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्रामला गेला नसाल तर लवकरात लवकर या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही मला या ठिकाणी मेसेज वगैरे करू शकता। ओके, तर भावांनो, हा एक मी डिझाईन टाकला होता छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचा। तर हा जो काय असेल तर हा आडवा डिझाईन होता, तर हा सुद्धा तुम्हाला पाहिजे का? कारण बऱ्याच जणांच्या कमेंट्स या ठिकाणी आल्या होत्या की याच्यावर सुद्धा आपल्याला व्हिडिओ पाहिजे म्हणून। जर तुमची डिमांड असेल तर आपण याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ या ठिकाणी काय करूयात, क्रिएट करूयात। तर त्याआधी जर तुम्ही जर लाईक केलं नसेल तर पटकन या ठिकाणी जाऊन या डिझाईनला लाईक करून टाका। ओके, तर चला सोबतच जायचं आता आपलं जे काही मटेरियल असेल तर मटेरियल घेण्यासाठी। ओके, तर सर्वात पहिले मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर तुम्हाला जे काही बॅकग्राऊंडचं किंवा जे काही आपलं पिन जे मटेरियलचं फोल्डर असेल त्याच्यामध्ये एक जेपीजी डिझाईन अशा पद्धतीचा मी या ठिकाणी शेअर केलेला आहे। तर याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी झूम करून बघू शकता, ज्यावेळेसला तुम्ही झूम करसाल तुमच्या मोबाईलमध्ये घेऊन त्यावेळेसला तुम्ही डिटेलिंग जे काही असेल ती या ठिकाणी चेक करू शकता। तर ते कशा पद्धतीने केलंय तर हे सर्व गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणारच आहे। ओके, त्याच्यासोबतच दुसरं इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे की जे काही बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंड। ओके, आता बॅकग्राऊंडच्या या ठिकाणी तुम्हाला गोष्ट सांगून देतो, तर साईज बघू शकता 14 MBचं जे काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। ओके, आता हे काय 14 MBचं बॅकग्राऊंड डायरेक्टली मला कुठेतरी मिळालं आणि ते मी घेतलं असं झालेलं नाही आहे। तर हे बॅकग्राऊंड मी या ठिकाणी स्वतः क्रिएट केलं होतं। तर याचे जे काही पार्ट्स असतील तर ते पार्ट्स या ठिकाणी येऊन जातील। ओके, आणि खास करून जे काही फोटोशॉपसाठीच्या डिमांड्स येत आहेत की व्हिडिओज कधी करतोय म्हणून, जर तुम्ही चांगला रिस्पॉन्स आणि सपोर्ट करत असणार तर 100% आपण या ठिकाणी फोटोशॉपवर व्हिडिओ करूया आणि हा जो काही व्हाईटवाला बॅकग्राऊंड असेल किंवा ही जी काही थीम असेल कसं क्रिएट करायचं त्याची एकदम इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला देऊयात। ओके, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे हा जो काही टेक्स्ट इफेक्ट असेल तो। ओके, याच्या खाली जे काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड नसल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीचं दिसतंय किंवा ॲक्च्युअलला ज्यावेळेसला तुम्ही याच्या मागे व्हाईट रंगाचं जे काही बॅकग्राऊंड असेल ते टाकसाल त्यावेळेसला तुम्ही नजारा या ठिकाणी बघू शकता तो कशा पद्धतीने दिसतंय काय नाही ते। ओके, तर हा जो काय असेल तर हा सेपरेट। ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता। तर एकूण आपले किती व्हिडिओज येणार आहेत, एक व्हिडिओ येईल तुमचा बॅकग्राऊंडवाला, दुसरा व्हिडिओ येईल आपला जो काही टेक्स्टिंगवाला असेल तर त्याच्यावरचा, आणि तिसरा व्हिडिओ आपला राहणार आहे तो म्हणजे की हे डिझाईन तुम्ही सेल कशा पद्धतीने करायचा काय नाही, किंवा जो काही कन्सेप्ट असेल तो कशा पद्धतीने सुचवायचा काय नाही। तर अशा पद्धतीने 3 ते 4 या ठिकाणी व्हिडिओज होतील। ह्या एका डिझाईनचे 4 व्हिडिओज म्हणतो मी। ओके, तर जे काल मी बोलत होतो तुम्हाला की सिरीजमध्ये करायचं का, तर ही अशा पद्धतीची सिरीज आहे। तर हे करायचं का तुम्ही मला कळवायचे। आणि या ठिकाणी बघू शकता फोल्डरचं नाव काय दिलेलं आहे, बर्थडे डिझाईन अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। तर आता आपण हे बघणार आहोत की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी यूज करू शकतो। ओके, तर यूज करण्यासाठी सिंपली तुम्हाला पिक्सल लॅब ओपन करायचे। ओपन केल्याच्या नंतर नेहमी सारखा तुमचा जो काही इंटरफेस असेल तो अशाच पद्धतीचा तुम्हाला या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे, मिळणार आहे। ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेटअप कशा पद्धतीने केलाय। आता हे जे काही न्यू टेक्स्ट असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, सर्वात आधी डिलीट करायचे। आता हे डिलीट केल्याच्या नंतर 3 डॉटवर क्लिक करायचं, त्याच्यानंतर जायचं तुम्हाला इमेज साईजवर आणि या ठिकाणी हाईट आणि जी काही विड्थ दिली असेल तुम्हाला तर या ठिकाणी तुम्हाला चेंज करायचं आहे। तर जी काही विड्थ असेल तर विड्थ तुम्हाला 5000 ठेवायचं आहे आणि जी काही हाईट असेल, ओके, तर हाईट या ठिकाणी तुम्हाला किती ठेवायचं आहे, 6000 ठेवायचं। अशा पद्धतीचा रेशो जो काय असेल तर हा क्रिएट करा, त्याच्यानंतर ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचे। मग तुम्हाला जायचं डबल चौकोन कलर्समध्ये जायचंय आणि जो काही व्हाईट रंग असेल तो या ठिकाणी बॅकग्राऊंडला तुम्हाला सेट करून घ्यायचा। ओके, एवढी सगळी प्रोसेस झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करायचं, त्याच्यानंतर जायचं फ्रॉम गॅलरी, त्याच्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून ब्राउझर क्लिक करायचं आणि मग तुमचं जे काही फोल्डर असेल, ओके, तर या ठिकाणी मी फोल्डरला नाव दिलेलं आहे बर्थडे डिझाईन म्हणून। तर सेम तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। तर हे तुम्हाला या ठिकाणी घ्यायचंय। घेतल्याच्या नंतर सिंपली या ठिकाणी तुम्हाला एक मी जो काही बॅकग्राऊंड असेल, आता तुम्हाला 14 MBचा दाखवला होता, तर हा बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे। सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करा, रिलेटिव्ह साईज 100% आणि हा बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी काय करायचा मित्रांनो, सेट करून घ्यायचा। ओके, हा सेट झाल्याच्या नंतर या ठिकाणी प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही डिझाईनमध्ये जर चेक केला असेल तर हा सर्वात पहिले हा इमेज तुम्हाला या ठिकाणी दिसत
दिसत असेल, पण ह्या इमेजच्या खालच्या भागामध्ये एक तुम्हाला व्हाईट रंगाचा जो काही इमेज असेल तो या ठिकाणी दिसत असेल. ओके, आता हा कशा पद्धतीने क्रिएट केला ते मी एक वेळेसला तुम्हाला सांगून देतो. ओके, एक मिनिट, ओरिजिनल जो काय असेल तर तो आपण सेटअप घेऊयात, मग मी तुम्हाला सांगेल तो व्हाईट मध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट केला. ओके, हा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. घेतल्याच्या नंतर सेम याच्यासोबत सुद्धा रिलेटिव्ह साईज 100% करायचा आहे आणि जी काही पोझिशन असेल तर ती खालीवर या ठिकाणी तुम्ही करू शकता. ओके, आता जो काही व्हाईट असेल तो व्हाईट या ठिकाणी ऑलरेडी आलेला आहे. आता आपल्याला बघायचं की बा व्हाईट कसा क्रिएट केला. ओके, तो व्हाईट क्रिएट करण्यासाठी ही जी काही इमेज असेल तर हिला आपल्याला काय करायचं, या ठिकाणी याला तुम्ही डुप्लिकेट करू शकताय किंवा त्याच्यासोबतच जर डबल एक वेळेसला तुम्ही ऍड केलं तर ते सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे, चालून जाणार आहे. ओके, तर मी काय करेल, या ठिकाणी डबल एक वेळेसला हा PNG ऍड करून घेईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऍड करायचा आहे, रिलेटिव्ह साईज 100%. आणि आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथे खाली जे तुम्हाला कलर्सचं ऑप्शन दिसत असेल बघा, या कलर्सवर क्लिक करायचे आणि हे इनेबल करायचं. ओके, आता रेड कलर या ठिकाणी सिलेक्ट होता म्हणून हा काय झाला, लाल रंगामध्ये झाला. आता आपण पांढरा करायचा असेल तर पांढरा झाला, काळा करायचा असेल काळा झाला, पुन्हा एकदा लाल केला, चॉकलेटी झालाय, त्याच्यानंतर गुलाबी सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. तर खाली जे कलर्स असतील या कलर्स मधून तुम्हाला जशा रंगाचा पाहिजे असेल तुम्ही त्या रंगामध्ये जे काही शॅडो PNG म्हणा किंवा बाकीचे जे काही व्हाईट पार्ट असेल तो या ठिकाणी काय करू शकता, क्रिएट करू शकता. ओके, आता हा काय माझ्या कामाचा नाहीये, त्याच्यामुळे मी या ठिकाणी काय करतो, हा एक या ठिकाणी हाईड करून ठेवलेला. ओके, हाईड केल्याच्या नंतर कालचा जो ओरिजिनल होता तो या ठिकाणी मी काय केलेला, ऍक्टिव्हेट केलेला आहे. तर एक तुमच्यासाठी मी खुला या ठिकाणी ऑलरेडी ऍड करून देतोय, तर तुम्ही सुद्धा एक वेळेसला काय करा, ट्राय करून बघा तुम्हाला कसं वाटतं काय नाही. ओके, हे झाल्याच्या नंतर एक या ठिकाणी मी हा जो काही PNG असेल तर हा व्हाईट रंगाचा जो काही पार्ट असेल हा या ठिकाणी मी घेतलेला आहे. तर हा तुम्हाला सिंपली अशा पद्धतीने या ठिकाणी यूज करायचा आहे. तर जे काही पेंट ब्रश होतं तर हा या ठिकाणी भरपूर जण आता यूज नाही करत आहेत, तर त्याच्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी यूज करू शकता. कारण त्याच्याच बेसिसवर जे काही आपलं टेक्स्टिंग असेल तर तो पार्ट आपल्याला त्या ठिकाणी काय करायचा आहे, करून घ्यायचा आहे. ओके, बाकीच्या दोन्ही जे काही PNGs असतील ते मी या ठिकाणी ऍड केल्या. त्याच्यानंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि त्याच्यानंतर हा जो काही आपला मेन टेक्स्ट PNG असेल तर हा तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचा आहे. रिलेटिव्ह साईज 100% करा आणि हा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ऍड करू शकता. ओके, तर मित्रांनो आता बाकीच्या जे काही उरलेल्या PNGs असतील ते सेम टू सेम आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी काय करायच्यात, ऍड करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे जे काही डिझाईन असेल ते डिझाईन या ठिकाणी सेव्ह करू शकता. ओके, आता बाकीच्या काय पार्ट सांगायची इम्पॉर्टन्स नाहीये त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी ती गोष्ट तुम्हाला सांगत नाहीये. तर या व्हिडिओचा जो काही पासवर्ड असेल तर पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे 0306. किती टाकायचा आहे, 0306 0306. ओके, हिंदीवाल्यांसाठी सुद्धा या ठिकाणी सांगून दिलेला आहे. तर हे टाका, तुमची PNG फाईल दोन्ही तुम्ही या ठिकाणी ओपन करू शकताय. आणि बाकी अशाच पद्धतीचे व्हिडिओज पुढे चलून सुद्धा पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही. बाकी मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.